धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात आज ठाकरे गटाचा मोर्चा हा अदानींच्या विरोधात बीकेसी येथे धडकणार आहे आणि याच अनुषंगाने आज उद्धव ठाकरे यांची तोफ अदानींविरोधात राज्य सरकार विरोधात धडाडणार आहे आणि ती धडाडणार आहे सेबी कार्यालयाच्या समोरच। या ठिकाणी आता ठाकरे गटाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे हे या ट्रकवर उभे राहूनच या ठिकाणी उपस्थित जे मोर्चातील सहभागी झालेले लोक आहेत, शिवसैनिक आहेत, धारावीकर आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। हेच जे दोन ट्रक आहेत त्या ट्रकवरून उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि त्यासाठीची जय्यत तयारी ही या ठिकाणी सुरू आहे। धारावी टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरू होईल, त्यानंतर कला जंक्शनमधून राईट घेऊन त्यानंतर हा बीकेसी मध्ये येणार आहे। खरं तर ठाकरे गटाला हा मोर्चा अदानींच्या कार्यालयापर्यंत न्यायचा होता, परंतु तिथपर्यंतची परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट सेबी कार्यालयाच्या समोरच आम्ही जाहीर सभा घेणार असल्याचा निश्चय केला आणि त्या संदर्भात आता ही जय्यत तयारी आहे ती सुरू आहे। 1.5 लाखाहून अधिकचं लोक आहेत या मोर्चात सहभागी होतील असा दावा या ठिकाणी ठाकरे गटाने केला आणि त्या अनुषंगाने मोठी अशी जय्यत तयारी या ठिकाणी आता ही ठाकरे गटाकडून सुरू आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे अदानींविरोधात काय नेमकं बोलतायत, राज्य सरकार विरोधात काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, गिरीश कांबळे, साम टीव्ही, बीकेसी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।